महाराष्ट्र टी-ई-टी 2021 या परीक्षेमधला प्रश्न आहे. विशिष्ट रकमेच्या 7/18 पट वेधला किंवा 2/5 पट रक्कम आलोकला किंवा 3/8 पट रक्कम सानियाला किंवा 6/11 पट रक्कम विणाला दिली, तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळेल? म्हणजेच त्यांना फक्त काय म्हणायचंय की ह्या ज्या संख्या आहेत कोणकोणत्या? 7/18, 2/5, 3/8 आणि 6/11 यांच्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे ते आपल्याला शोधायचंय. 7/18, 2/5, 3/8 आणि 6/11 यातली सर्वात लहान संख्या कोणती शोधायची. तर काय करायचं, यांना सर्वांना 2 दशांश स्थळापर्यंत भाग लावायचा. काय करायचा? सर्वांना 2 दशांश स्थळापर्यंत भाग लावायचा, म्हणजे आपलं समजतं कोणती संख्या लहान आहे कोणती मोठी आहे. 7 म्हणजे किती? 7.00. 18 ने भागलं, 18 0 0, 7 पॉईंट उरलं 0, 18 त्रिक 54, उरले 16 0, 8 7 26, 8 8 44, 144 उरले 16, म्हणजे 0.38 आलं. मग याचं उत्तर आलं 0.38. आता याचं उत्तर काढायचं. 2 मध्ये 2.00, 5 5 0 0, 2 उरले, 5 चोक 20, 0 0 परत 0 घातला, म्हणजे उत्तर आलं 0.40. याचं उत्तर आलं 0.40. आता याचं उत्तर काढायचं. 3 म्हणजे काय? 3.00, 8 ने भागलं, 8 0 0, उरले 3 पॉईंट, उरले 0, 8 त्रिक 24, उरले 6 0, 8 7 56, उरले 4, 0.37. याचं उत्तर आलं 0.37. 0.37. 6 म्हणजे 0 0, 11 11 0 0, उरले 6 पॉईंट 0, 11 5 55, 5 0, 11 चोक 44, 6 0, उत्तर आलं 0.54. 0.54. काय करायचं? अशा रीतीने प्रत्येक संख्येचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे. काय करायचे? या सर्वांचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आणि मग पाहायचं हा 0.38 आहे, 0.40, 0.37, 0.54. सर्वात लहान संख्या कोणती असली? 0.37 आहे. मग 3/8 हे उत्तर आलंय. पण 3/8 कोणाला आहे? 3/8 पट रक्कम सानियाला, म्हणजे सानिया हे त्याचं उत्तर आहे. सानियाला सर्वात कमी रक्कम मिळेल. सर्वात जास्त विचारली असती 0.54, 6/11 सर्वात जास्त, 6/11 पट विणाला, सर्वात जास्त विणाला आली असती. जर सर्वात जास्त विचारलं असतं तर विना हे उत्तर आलं असतं. सर्वात कमी विचारलंय ते. म्हणजे अशा रीतीने काय करायचं? हे करायचं. दुसरी पद्धत म्हणजे आपण असंही करू शकतो की सर्वांचा लसावी काढायचा. 18 5 8 11 सर्वांचा लसावी काढायचा आणि तेवढाच छेद हा सर्वांचा करायचा आणि मग खालीवर राहिलेल्या संख्येने गुणायचं. म्हणजे 18 5 8 11 या सर्वांचा लसावी जेवढा येईल तेवढा लसावी सर्वांचा छेद बनवायचा आणि मग बघायचं की अंश कोणाचा मोठा आहे. ज्याचा अंश मोठा ते उत्तर मोठं असतं. म्हणजे अशा प्रकारे आपण हे गणित करू शकतो. म्हणजे आधी सोपं कोणतं आहे की त्यांना दशांश स्थळापर्यंत भाग लावायचे. 2-2 दशांश स्थळापर्यंत. समजा 2 दशांश स्थळापर्यंत दोघांचं उत्तर समान आलं असतं, तर परत आणखी एक 3 दशांश स्थळापर्यंत करायचं, 4 करायचं, म्हणजे केव्हा ना केव्हा त्यातला फरक हा पडणारच आहे. त्यामुळे 2 दशांश स्थळापर्यंत उत्तर काढलं पुरेसं होतंय. उत्तर आलं होतं सर्वात लहान उत्तर सानिया हे उत्तर आलं होतं.